महाराष्ट्रात चपातीसह भाकरीचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. रोजच्या जेवणासाठी चपाती आणि नॉनव्हेज असल्यास भाकरीचा बेत हा केलाच जातो. चपातीपेक्षा भाकरी तब्येतीसाठी उत्तम हे तुम्ही अनेकदा ऐकलंच असेल. पण हिवाळ्यात वजन आटोक्यात राहावं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून कोणती भाकरी पौष्टिक आहे ते आपण आज जाणून घेऊयात. बाजरीची भाकरी चवीला चविष्ट आणि रुचकर लागते. यात भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण तुम्हाला माहितीये का, बाजरीची भाकरी हिवाळ्यात खाणं अधिक फायदेशीर असतं. बाजरीची भाकरी खाल्ल्याने आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहतं आणि अनेक आजार होण्याचा धोकाही टाळतो. तर बाजरीची भाकरी खाण्याचे काय फायदे आहेत पाहूयात. थंडीच्या दिवसात सगळ्यांनी बाजरीची भाकरी ही खाल्लीच पाहिजे. बाजरी हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते. बाजरीचं पीठ ग्लुटेन मुक्त असल्याने हिवाळ्यात रोज खाल्ल्याने पोटाशी संबंधित आणि पचनक्रियेशी संबंधित समस्येवर मात करता येते. नंबर 2, बाजरी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. नंबर 3, वजन कमी करण्यासाठी आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. बाजरीत फायबरचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. बाजरीची भाकरी खाल्ल्याने वजनही नियंत्रित राहतं. नंबर 4, पचनक्रिया चांगली राहण्यासाठी बाजरीची भाकरी फायदेशीर ठरते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि पचनाचे विकार दूर होण्यासही मदत होतात. नंबर 5, सतत सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. नंबर 6, बाजरी डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. आठवड्यातून 2 ते 3 दिवस बाजरीची भाकरी खाल्ल्यास तब्येतही चांगली राहते. जर तुम्ही बाजरीची भाकरी खाणं सुरू केलं तर रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुम्ही अनेक संक्रमणापासूनही बचाव होईल. यामुळे सर्दी खोकला यांसारख्या ॲलर्जिक रिॲक्शन तुम्हाला होणार नाहीत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.